नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय ठरणाऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. आता पुन्हा एकदा कोकणातील शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिमगोत्सव हा कोकणवासियांच्या आस्थेचा विषय आहे. लाखो नागरिक शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. या सणापूर्वी सरकारने कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुंड विकी देशमुखच्या अटकेनंतर भूमिगत झालेल्या त्याच्या साथीदारांपैकी राकेश कोळीला पोलिसांनी अटक केली आहे. गव्हाण येथे तो येणार असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेने त्या ठिकाणी सापळा रचला होता. विकी देशमुख याने 2019 मध्ये केलेल्या हत्येत कोळीचा सहभाग होता. पोलिसांच्या अटकेत असलेला गुंड विकी देशमुख याचा साथीदार राकेश कोळी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष 1 ने गव्हाण परिसरात सापळा रचून त्याला पकडले आहे. विकीचा साथीदार सचिन गर्जे हा फुटणार असल्याच्या संशयातून त्याचे अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा टोळीवर आहे. या हत्याकांडामध्ये विकीसोबत कोळीचाही समावेश होता. अपहरण, हत्या, खंडणी अशा गुन्ह्यातून विकी देशमुख टोळीच्या वाढत्या दहशतीमुळे नवी मुंबई पोलिसांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर 3 वर्षांनी 2022 मध्ये विकीला गोव्यात अटक करून त्याचे गुन्ह्यातले साथीदार, कुटुंबीय अशा 16 जणांना अटक केली आहे. मात्र त्याच्या इतरही मोकाट साथीदारांपासून तक्रारदार, साक्षीदार यांच्या सुरक्षेला धोका होता. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर असतानाच कोळी पोलिसांच्या हाती लागला. राकेश हा त्याच्या घरी येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत परियोजनेअंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत कामोठे आणि खांदा कॉलनीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले. बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकाळात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहे. त्यांच्याच शिकवणीतून प्रेरणा घेत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत कामोठे येथील शंकर मंदिर तलाव आणि खांदेश्वर शिव मंदिर तलावाची साफसफाई करण्यात आली. पनवेलमधील तेरापंथ समाजाच्या वतीने राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमजी यांचे स्वागत आणि मंगल प्रवचन खांदा कॉलनीतील CKT महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. आचार्य महाश्रमजी प्रवास व्यवस्था समिती मुंबई हे निवेदक असलेल्या या कार्यक्रमामध्ये शहरातून अणुव्रत रॅली काढण्यात आली. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रॅलीला भेट दिली. CKT महाविद्यालयात प्रवचन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अर्चना परेश ठाकूर, संजय जैन, चतनमल मेहता, राकेश खाटेड, राजूबाई रांगा उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्य शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वरळी येथील डॉम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या अनुषंगाने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाच्या निमित्ताने अशोक सराफ आले असता पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे। या कांद्याला चांगला भाव मिळत आहे। परराज्यातून देखील या मागणी असून ओडिसामधून 1 टन कांद्याची मागणी नोंदवण्यात आली आहे। अलिबाग तालुक्यात प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कारले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते। आता तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत। त्यामुळे पांढरा कांदा लागवडीखालील क्षेत्र 100 हेक्टरवरून 245 हेक्टरपर्यंत वाढले आहे। लहान कांद्याची माळ 2 रुपयांना तर मोठ्या कांद्याची माळ 280 रुपया दराने विकली जात आहे। उरणला जोडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची 31 आणि 30 क्रमांकाच्या NMMTची बस सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे। त्यामुळे या बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे। उरणमध्ये कोपरखेरणे ते उरण ही 31 तर कळंबोली ते उरण या मार्गावरील 30 या 2 क्रमांकाच्या बस सुरू आहेत। या बसमधून दिवसाला 7,000पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते। 42 बसच्या एकूण 120 फेऱ्या या मार्गावर चालवण्यात येत होत्या। या बसमुळे उरणच्या नागरिक आणि विद्यार्थी आणि चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्त्वाची सेवा बनली आहे। मात्र ही सेवाच आता बंद करण्याचा निर्णय NMMT व्यवस्थापनाने घेतला आहे। कर्जतमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत येणार आहेत। या समारंभाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पक्ष कर्जतच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सुरू झाला। भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम पाहिला। यावेळी जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, अशोक ओसवाल, राजेश भगत, रमेश मुंढे, दीपक बेहरे, नगरसेवक बळवंत घुमरे, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। दापोली हायस्कूलमध्ये विद्यार्थिनी शुभांगी महेंद्र खरत यांचे 1990 साली 10वी पर्यंतचे शिक्षण झाले। रयतच्या सर्व हायस्कूलचे नूतनीकरण झाले। मात्र दापोली पारगाव हायस्कूलची इमारत जुनीच होती। याची खंत जाता येता इमारत पाहताना शुभांगी यांना होत होती। म्हणून शाळा व्यवस्थापनाने नवीन इमारतीचा घाट घातल्यानंतर शुभांगी खरत यांनी विद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून 25 लाखांचा धनादेश शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला आहे। इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडवण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केले आहे। इतक्या कमी वेळात संघर्षाला सामोरे जायचे होते। नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही झाला होता। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केले गेले याचे पुस्तक लिहायचे झाले तर मोठा ग्रंथ लिहायला लागेल, असे प्रतिपादन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुस्तक प्रकाशनावेळी केले। कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणाऱ्या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये झाले। यावेळी त्यांनी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा राज्यातील आदर्श आणि कर्तृत्ववान आमदार म्हणून उल्लेख केला। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत चहापान कार्यक्रम झाला। यावेळी विधिमंडळातील सदस्य, इतर मान्यवर उपस्थित होते। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे।